राज्यामध्ये मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती आजपासून परिवहन विभागाकडून कारवाई केली जाते। ज्या चालकांना मराठी येत नाही त्या चालकांचा परवाना 3 महिन्याभरासाठी निलंबित केला जाणार आहे। मुंबईमध्ये 12 पथकांकडून आता ही कारवाई केली जाते। सध्या मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशन बाहेर आरटीओच्या भरारी पथकाकडून ही कारवाई केली जाणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्या सोबत जोडलेत। मीनाक्षी, आपण पाहतोय की मागच्या अनेक दिवसांपासून विशेषतः मुंबईमध्ये मराठी अमराठी हा वाद अनेक वेळा झालाय। मात्र राज्यामध्ये मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती आजपासून परिवहन विभागाकडून कारवाई केली जाते। काय ताजे अपडेट आहेत या कारवाईबद्दलचे? आपण पाहतोय की परिवहन विभागाकडून आता ही कारवाई सुरू झालेली आहे। खरं तर मराठी न बोलणाऱ्या टॅक्सी आणि या ठिकाणी ऑटो चालकांना या ठिकाणी थेट आता नोटीस बजावली जात आहे। मॅम, तुम्ही काय या ठिकाणी नेमकी तपासणी करत आहे? टॅक्सी चालक आहेत, काय त्यांना विचारणा करत आहेत आणि कशी कारवाई सध्या सुरू आहे? पहिला मी त्यांचं लायसन्स विचारलं, त्यांच्याजवळ बॅच आहे का नाही याची खात्री घेतली। त्यानंतर मी त्यांना मराठीत काही प्रश्न विचारले, म्हणजे पुढे टॅक्सी स्टँड कुठे आहे, तुम्ही मीटर चालू केलं का, अशा प्रकारे। पण त्यांना उत्तर देता नाही आलं, त्यामुळे मी त्यांना नोटीस दिलेली आहे। नोटीस काय नेमकी काय काय त्याच्यामध्ये नियम लावण्यात आलेली आहेत, काय त्याचा उल्लेख करू शकता का तुम्ही? 12 तारखेला नोटिफिकेशन आलेलं आहे, त्यानुसार ती नोटीस बनवलेली आहे आम्ही। त्याच्यामध्ये आम्ही त्यांना असं सांगितलं की 1 महिन्याच्या आत त्यांनी मराठी शिकली पाहिजे आणि ऑफिसला आलं पाहिजे, म्हणजे आमच्या ऑफिसचे अधिकारी असतील ते चेक करतील यांना मराठी येतं की नाही। जर त्यांना येत नसेल तर त्यांचं बॅच 3 महिन्यांकरता आम्ही सस्पेंड करू। त्या 3 महिन्यात त्यांनी मराठी परत शिकायचंय, तर नाही शिकले 3 महिन्यानंतर तरी पण ते त्यांचं बॅच पूर्णपणे रिवोकच होईल, रद्दच होईल, मग ते गाडी चालवू शकणार नाहीत। आपण या ठिकाणी पाहतोय की ही नोटीस आहे, या टैक्सी चालकाला ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। दादा, आपको मराठी आता है क्या और आपने कुछ ट्रेनिंग लिया है क्या, जो ट्रेनिंग प्रशासन की तरफ से दिया गया था? एडमिशन के लिए दिया हूँ मैडम, अभी आएगा नंबर आएगा तो हम लोग को जाएंगे। तर यांना मराठी येत नाहीये, मराठी समजतही नाहीये। मराठी तुम्हाला कळतं? मराठी नहीं आता है मैडम। पण तुम्ही आता प्रशिक्षण घेणार आहात का? तुम्हाला नोटीस बजावण्यात आलेली आहे? अभी सीख रहे हैं सर मैडम। निश्चितच 1 महिन्याची ही नोटीस आहे, 1 महिन्याच्या आत तुम्ही प्रशिक्षण घेणार आहात? ठीक है जी, सीख लेंगे। आपण पाहतोय की काही चालक जे आहेत त्यांना या ठिकाणी मराठी समजतही नाहीये। खरं तर आपण पाहतोय की महिनाभराचं प्रशिक्षण जरी असलं त्याच्यानंतर तुम्हाला आला नाही तर 3 महिन्यात तुमचं हे लायसन्स जे आहे ते निलंबित केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा जर तुम्हाला मराठी बोलता आली नाही तर लायसन्स रद्द केलं जाणार आहे। त्यामुळे तुम्ही कसा प्रयत्न करणार आहात? सीख रहा हूँ मैडम, सीख लेंगे 1 महीने तक, प्रयास कर रहे हैं ना। तुमच्यासारखे अनेक चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, ऑटो चालक आहेत, त्यांना देखील येत नाही, काय सांगाल? सीख रहे हैं मैडम, अभी क्या बोलना। मध्ये मराठी आली पाहिजे वाटतं तुम्हाला? ठीक है जी, हाँ मराठी आना चाहिए। क्या चालकांनाही वाटतंय की या ठिकाणी आपल्याला मराठी आली पाहिजे आणि आम्ही प्रयत्न करू। निश्चितच खात्री देखील केली जात आहे। इथे जर आपण पाहिलं तर आरटीओचे अनेक अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थेट इथे ही कारवाई जी आहे ती केली जात आहे। इथे आपण आणखीन काही टॅक्सी चालक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। काही आरटीओचे अधिकारी देखील आहेत, थेट या ठिकाणी आता नोटीस बजावत आहेत। महिन्याभरासाठी ही नोटीस असणार आहे, मात्र तरीही सुद्धा जर मराठी बोलता आलं नाही तर मात्र निश्चित 3 महिन्यांसाठी त्यांचा परवाना जो आहे तो रद्द केला जाणार आहे आणि त्यानंतरही जर त्यांना मराठी बोलता आलं नाही तर मात्र इथे आपण पाहू शकतो की थेट आपण पाहतोय की हा परवाना रद्द केला जाणार आहे। 3 महिन्यांसाठी हा परवाना निलंबित केला जाईल आणि त्यानंतर देखील जर बोलता आलं नाही तर मात्र हा परवाना निलंबित केला जाईल। एकीकडे आपण पाहतोय की सर, कशा पद्धतीत कारवाई सध्या सुरू आहे? या चालकाला बोलता येते का? तुम्ही नोटीस बजावली आहे का? हो, ह्या वाहन चालकाला नोटीस बजावलेली आहे। तो वाहन चालक मराठीचं त्याला व्यावहारिक ज्ञान, तो अजून मराठी शिकत आहे। अगदी तुमच्याकडे काही प्रश्नांची लिस्ट आहे, काय काय प्रश्न नेमके तुम्ही विचारत आहात इथे चालकांना? नाही, यामध्ये आपण मराठी भाषेचं त्यांचं जुजबी ज्ञान आहे की नाही ते तपासत आहोत, व्यावहारिक ज्ञान आहे की नाही हे तपासत आहोत। यामध्ये मुळामध्ये एक वाहन चालक आणि प्रवासी यामधील संवादाचं एक स्वरूपात आम्ही 16 प्रश्नाचा एक संच आहे, तर त्याचा आम्ही त्या संदर्भात त्याला प्रश्न विचारत आहोत। तर नोटीस आतापर्यंत बजावल्यात तुम्ही इथे आल्यापासून? एक 10 ते 20च्या दरम्यान आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत। आपण पाहतोय की चालक देखील आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। तुम्हाला आता नोटीस बजावण्यात आलेली आहे, मराठी तुम्हाला येते का नाही, समजते तुम्हाला मराठी? हाँ, मराठी समझतो। बोलता येतं तुम्हाला मराठी? नहीं, अभी सीख ही रहा है। निश्चितच जी
कारवाई आता तुमच्यावरती झालेली आहे, नोटीस बजावली आहे. 1 महिन्यासाठी ही नोटीस आहे. त्यानंतर 3 महिन्यासाठी तुमचा परवाना निलंबित केला जाईल आणि त्यानंतरही तुम्हाला मराठी नाही आली तर थेट कायमस्वरूपी हा परवाना रद्द केला जाईल. त्यामुळे तुम्ही कसे प्रयत्न करणार आहे शिकण्यासाठी? सीखना साथी आरटीओ में 1 महीने का सर ने बोला टाइम दिया जाता है, आप आके सीखे। तो आप सीखने वाले हो? हाँ सीखने क्या लगता है महाराष्ट्र में रह के मराठी आनी चाहिए, क्या लगता है? आनी चाहिए। अभी टैक्सी में बैठने के बाद जो पैसेंजर्स जाते हैं वो जब भी मराठी बात करते हैं आपसे, कुछ समझ में आता है आपको? हाँ वो अक्सर करते ही नहीं, जो करते हैं वो समझ में आता है। मुळात एक असाही प्रश्न आहे कारण इथे जर नोटीस आपण पाहिली तर नोटिसीवरती अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. खरं तर त्यांचा टॅक्सीचा नंबर आहे, स्वतःचं नाव आहे किंवा मग परवाना क्रमांक आहे आणि किती ते किती तारखेपर्यंत ही नोटीस चालणार याची देखील तारीख या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे. खरं तर जे पॅसेंजर्स आहेत, अनेक पॅसेंजर्स हे मराठीमध्ये बोलत देखील नाहीत, तो देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे तिथून देखील ही सुरुवात केली पाहिजे. इथे जर आपण पाहिलं तर राडा झालेला आहे. राजनीती तुम्ही करा, तुम्ही राजनीती करा, सगळे करा राजनीती. मला सगळे राजनीती तुम्ही करा, भाषा राजनीती न करा. मला हे पप्पा दिसतो काय तुला? मॅडम दिसतो काय नेमकी कारवाई काय समय काय सांगा तुम्ही? आमची गरीब माणूस, आमची गरीब माणूस, कारवाई नाहीये. गरीब माणूस. मला कभी ना कॉलेज, कभी ना स्कूल. इथे आपण पाहतोय की मराठी येत नसल्यामुळे इथे मराठी त्यांना येत आहे. त्यांना मी प्रश्न विचारले 4, त्यांनी प्रश्नाचे मराठीत उत्तर दिलेले आहेत, पण ते अचानक ते अग्रेसिव्ह झालेले आहेत. कारवाई सांगा तुम्ही काय वाटतं, काय कारण असावा, काय अग्रेसिव्ह सगळं मानते आम्ही. जातीवाद करण्याचा त्यांचा प्रश्न. हा त्यांचं ते त्यांनी वेगळ्या दिशेला ते घेऊन चाललेलं. मला काय करणार तुम्ही सांगा. तिथे काही चालक जे आहेत ते देखील आक्रमक होताना पाहायला मिळतात. भाषा न करा तुम्ही राजनीत. राम मंदिर न रा भाषा. काय प्रॉब्लेम, काय नाही प्रॉब्लेम. करा तुम्ही, करायचं करा तुम्ही राजनीत. भाषा काय पाहिजे तुला? काय मराठी बसतो. 1 मिनिट. काय झालं तुम्ही थांबा. आप चैनल हो, सच्चाई बोलना. मेरे मत्थे देखो क्या है, त्रिशूल बना है, बना कि नहीं बना है? देखो पहले सांगा तुम बाप. ये मत्थे पे और क्या दिख रहा है? चांद दिख रहा है कुछ? तुला दिसतो काय? अधिकारी काय बोलले? तुला दिसतो काय? त्रिशूल दिसतो काय? मला काय नाही लायसन. मला काय बाबा हे संतप्त क्यों हुए हैं आप? संताप में काय बाबा प्रॉब्लेम. लायसन टाका तुम्ही, लायसन टाका तुम्ही, लायसन टाका. भाषा खाला भाषा काय पाहिजे? मराठी माणूस बसतो काय बोलतोय मराठी. हे बाबा दादा जैसे काय बसा तुम्ही. मीटर टाका आहे. मीटर घेणार तुम्ही दा. मला इष्ट मीटर तुम्ही घेणार का? हा हा आता कारण काय बाबा? राजनीती. राजनीती कुठे पाहिजे? नेता नेता नेता, सगळे नेता राजनीती. यूपीन जा तुम्ही. मैं क्यों नाम तो सांगी. तुम्ही विचारा मित्रा. आमची काय भाव तुमने काय नाही? आमची ताई नाही काय? आमची ताई ना क्या गाली तू ऐसी गाली झोड़िया काय गाली मित्रा? को गाली मागो गाली. जिस माँ से पैदा हो भारत माता की जय, महाराज की जय, महाराज की जय झाला. मला आदर करा. मला काही चालक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. खरं तर या ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला होता आणि त्यानंतर अचानकपणे हा चालक जो आहे तो आक्रमक झाला. तर काय वाटतं, का आक्रमक झाले असावे ते? कारण आता त्याला माहिती, मी काय सांगू शकत नाही. मी मराठीचं माझं काम केलं, 4 प्रश्न विचारले. अशा पद्धतीचं जर आक्रमक ती भूमिका या चालकांनी घेतली, ही पहिली इन्सिडेंट आहे. असं आणखीन काही तुम्हाला चित्र पाहायला मिळतील तुमच्यावरती? असे आणखीन काही चालक अग्रेसिव्ह होतील. कसं तुम्ही याला सामना करणार आहात? सामना नाही, जर तो मराठी जर त्याला येत नसेल तर त्याच्यावरती कारवाई करता येईल. जर त्याला मराठी येत नसेल तर आपण त्याच्यावरती कारवाई करू, म्हणजे त्याला नोटीस देऊ. पण ह्या चालकाचं काय? त्या चालकाला मराठीचे मी 4 प्रश्न विचारले, त्याने मराठीचे उत्तर दिलेले आहेत. ठीक आहे, पण त्यांच्यावरती आपण कारवाई नाही केला तरी हा ते आता त्यांना विचारून घ्या काय झाले. आपण काय करायचं? जर त्यांना मराठी येत असेल तर आपण काय करू शकतो. त्यांना मराठी येत आहे तर आपण त्यांना सध्या येत आहे. मी विचारलं होतं त्याला, 4 प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत.
आपण पाहतोय की या ठिकाणी त्या चालकाला मराठी येते तरी सुद्धा आक्रमक झाला, कुठेतरी राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं त्या चालकाचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की इथलं वातावरण जे आहे ते तापलेलं पाहायला मिळतंय. कारण खरं तर ही कारवाई मोठी म्हणावी लागेल. अनेक टॅक्सी चालक जे आहेत त्यांना मराठी येत नाही, मराठी समजत नाही. त्यामुळे आपण जेव्हा प्रश्न करतोय तेव्हा देखील त्यांना कुठे उत्तर देण्यासाठी त्रास होत आहे किंवा समजत नाहीये. त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर परिवहन विभागाच्या वतीनं जी कारवाई आज केली जाते, नुसत्या नोटिसा आता बजावल्या जात आहेत, पण मात्र 1 महिन्यानंतर त्या चालकाला कुठेही मराठी बोलता आली नाही, तर 3 महिन्यासाठी हा परवाना जो आहे तो निलंबित केला जाईल. आणि त्यानंतर देखील त्यांना मराठी बोलता आलं नाही किंवा मग समजलं नाही तर मात्र थेट आपण पाहतोय की कायमस्वरूपी त्यांचा परवाना जो आहे तो रद्द केला जाणार आहे. त्यामुळे आजपासून अंमलात ही संपूर्ण कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते. करण, नक्कीच मीनाक्षी, आपण पाहतोय दादरमधलं चित्र, प्रत्येक गोष्टी आपण आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह लाईव्ह पाहतो. त्यामध्ये आता मुद्दा हा आहे की काही चालकांची अशी सुद्धा प्रतिक्रिया आली की जे प्रवासी तिथे येतात ते काही प्रवासी स्वतःहूनच हिंदीमध्ये बोलायला सुरुवात करतात, त्यानंतर मराठीचा मुद्दाच येत नाही. आणि काही चालक संतप्त झाल्याचं सुद्धा आता लोकशाही मराठीच्या ह्या स्क्रीनवरती कॅमेरामध्ये कैद झालंय. खूप खूप धन्यवाद मीनाक्षी या सविस्तर अशा माहितीसाठी. आजपासून परिवहन विभागाच्या वतीनं टॅक्सी चालक आणि ऑटो चालक यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे. ज्या टॅक्सी चालकांना आणि ऑटो चालकांना मराठी येणार नाही त्यांच्यावरती ही खरं तर कारवाई केली जाणार आहे. सुरुवातीला आपण पाहतोय की दादरच्या रेल्वे स्टेशन बाहेरच मोठ्या संख्येनं टॅक्सी चालक असतात आणि तिथेच आरटीओच्या आपण पाहतोय की काही अधिकाऱ्यांनी थेट या ठिकाणी नोटीसी हातामध्ये आणलेल्या आहेत. काय नेमकी कारवाई करणार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया. इथे सर आपण पाहिलं तर ही नोटीस नेमकी काय आहे आणि कशी कारवाई केली जाणार आहे? साहेब सांगतील ना, सांगतील. एक मिनिट. सर काय कारवाई नेमकी केली जाणार आहे? नोटीस काय सांगते नेमकी? जे मराठी लोक ड्रायव्हर्स आहेत त्यांना 1 महिन्यात आपण नोटीस पिरियड देणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी जर का लायसन्स मराठी शिकले नाही तर त्यांचा आपण बॅच 1 महिन्याकरता सस्पेंड करणार आहोत. तिथून त्यांना परत 3 महिन्याचा वेळ देणार आहोत. त्याच्यामध्ये जर त्यांनी परत शिकले नाही तर त्यांचं बॅच पण आपण हे सस्पेंड रिवोक करून टाकणार आहोत. नोटिसीमध्ये काय काय नेमके नियम देण्यात आलेले आहेत, काय त्याच्यामधनं नोटिसीच्या माध्यमातून चालकांना बजावण्यात येणार आहे? आणि आपण चालकांना ही प्रश्नांची लिस्ट आहे 16 प्रश्नांची. त्या 16च्या प्रश्न आपण त्यांना ही प्रश्न विचारणार आहोत मराठीमध्ये. व्यावहारिक मराठी ज्ञान त्यांना येते का नाही आपण बघणार आहोत आणि त्याच्यावरती आपण त्यांना नोटीस बजावायचं आहे की नाही ते डिसाईड करणार आहोत. ते आपण चालकाचे नाव, त्याचं लायसन्सचा क्रमांक घेत आहे, तसंच त्याचं जे प्राधिकरण आहे म्हणजे बॅच आहे, बॅचचा नंबर घेतलेला आहे, तसंच त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा क्रमांक घेतलेला आहे. ही नोटीस त्याला 1 महिन्यासाठी मराठी शिकण्यासाठी अवधी देत आहे. 1 महिन्यामध्ये त्यांनी मराठी शिकून आपल्या कार्यालयामध्ये येऊन त्याची जे मराठीचं नॉलेज आहे त्याबद्दल परिष्कार त्याने द्यायची आणि जर तो त्यामध्ये यशस्वी झाला नाही तर पुढील कारवाई कायद्यानुसार त्याच्यावरती केली जाईल. तुम्ही सुरुवातीला त्यांना काय प्रश्न विचारले होते आणि त्यांनी काय उत्तर दिले? नेक्स्ट मी गाडीला तो विचारतो, जी कारवाई चालू राहील तुम्ही कंटिन्युअस फॉलो घ्या. तुम्हाला मराठी कसं येतं? बोलून बोलून शिकलो. अजून आणखीन काही तुमच्यासारखे चालक आहेत त्यांना मराठी येत नाही आणि काही लोकांची एकीकडे आपण भाषा पाहतोय की मराठी शिकणारच नाही अशा पद्धतीने शिकलं पाहिजे, त्याला मराठी शिकलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये मराठी शिकलं पाहिजे. व्हिडिओ सिकेश मोरेचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. आजपासून परिवहन विभागाच्या वतीनं टॅक्सी चालक आणि ऑटो चालक यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे. ज्या टॅक्सी चालकांना आणि ऑटो चालकांना मराठी येणार नाही त्यांच्यावरती ही खरं तर कारवाई केली जाणार आहे. सुरुवातीला आपण पाहतोय की दादरच्या रेल्वे स्टेशन बाहेरच मोठ्या संख्येनं टॅक्सी चालक असतात आणि तिथेच आरटीओच्या आपण पाहतोय की काही अधिकाऱ्यांनी थेट या ठिकाणी नोटीसी हातामध्ये आणलेल्या आहेत. काय नेमकी कारवाई करणार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया. इथे सर आपण पाहिलं तर ही नोटीस नेमकी काय आहे आणि कशी कारवाई केली जाणार आहे? साहेब सांगतील ना, सांगतील. एक मिनिट. सर काय कारवाई नेमकी केली जाणार आहे? नोटीस काय सांगते नेमकी? जे मराठी लोक ड्रायव्हर्स आहेत त्यांना 1 महिन्यात आपण नोटीस पिरियड देणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी जर का लायसन्स मराठी शिकले नाही तर त्यांचा आपण बॅच 1 महिना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.